जगाच्या नकाशावर भारताचं वजन किती वाढले याचा पुरावा आज मिळाला आहे. एका बाजूला अमेरिकेसारखी महासत्ता भारतासाठी आपले नियम बदलत आहे, तर दुसऱ्या बाजूला शेअर बाजारात एका दिवसात 13 लाख कोटी रुपयांचा पाऊस पडला आहे. आणि तिसऱ्या बाजूला भारताने अमेरिकेशी जवळीक साधूनही रशिया पाकिस्तानला भारताच्या विरोधात मदत करायला तयार नाही. हे सगळे एकाच वेळी घडणं हा योगायोग नाही, तर हे आहे भारताचं बदललेलं जिओपॉलिटिक्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हेडलाईन्स नाही, तर यामागचं इनसाइड ॲनालिसिस पाहणार आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक भारताला 18% टॅरिफची सवलत का दिली? भारताने रशियाचं स्वस्त तेल नाकारून अमेरिकेकडे मोर्चा का वळवला? आणि या सगळ्यांचा तुमच्या खिशावर, तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार? ही स्टोरी मिस करू नका. चला सत्याचा शोध घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुरुवात करूया सर्वात मोठ्या आर्थिक बातमीने. आज शेअर मार्केट स्ट्रीटवर जे घडलं त्याला रॅली नाही तर सुनामी म्हणावं लागेल. सेन्सेक्सने 2508 अंकांची उसळी घेत 84,175चा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. पण मंडळी, ही तेजी का आली ह्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. मार्केट एक्सपर्टच्या मते या तेजीमागे 3 प्रमुख कारणं आहेत. त्याला पाहूया. सर्वप्रथम FLLS म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची वापसी. गेल्या काही महिन्यात परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढत होते, पण भारत अमेरिका व्यापार कराराच्या ट्रेड डीलने बातमीने त्यांचा विश्वास पुन्हा जागा केला आहे. आज बाजारात जी खरेदी झाली त्यात मोठा वाटा या परदेशी पैशांचा आहे. मग द्वितीय, IT आणि बँकिंग सेक्टर. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली तर भारताच्या IT कंपन्यांना म्हणजेच TCS किंवा इन्फोसिसला सर्वात जास्त फायदा होतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारतीय IT सेक्टरला बूस्ट मिळणार आहे. हे गुंतवणूकदारांनी हेरलं. मग तृतीय, गुंतवणूकदारांची कमाई. एका दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती 13.37 लाख कोटींनी वाढली आहे. ज्यांनी म्युच्युअल फंड किंवा ब्लू चिप स्टॉक्समध्ये पैसे लावले होते त्यांच्यासाठी आजचा दिवस जॅकपॉट ठरला आहे. आता येऊया त्या बातमीकडे जिने वॉशिंग्टन पासून दिल्लीपर्यंत खळबळ उडवून दिली. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनवर चर्चा झाली आणि एका ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब झालं. तुम्हाला आठवत असेल, ट्रम्प नेहमी भारताला टॅरिफ किंग म्हणून हिणवायचा, हार्ली डेव्हिडसन बाईकचं उदाहरण द्यायचे. पण आज चित्र पालटलं आहे. या कराराचे 2 मुख्य पैलू आहेत. पहिला, टॅरिफ कपात. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी थेट 18% खाली आणली आहे. याचा अर्थ काय? तर भारताचे कापड म्हणजेच टेक्सटाईल्स, हिरे म्हणजे जेम्स आणि औषधे म्हणजेच फार्मा आता अमेरिकेत स्वस्त दरात विकली जातील. चीनला टक्कर देण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांच्या हाती एक मोठं शस्त्र मिळालं आहे मित्रांनो. मग द्वितीय, 500 अब्ज डॉलर्सची कमिटमेंट. व्यवहारात देणे घेण्याचं तत्व असतं. भारताने अमेरिकेला काय दिलं? भारताने कबूल केलंय की आपण अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलरची खरेदी करू. यात प्रामुख्याने नैसर्गिक वायू म्हणजेच LNG, हायटेक डिफेन्स इक्विपमेंट आणि कोळसा यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताने आपली एनर्जी बास्केट बदलली आहे. आपण रशियावरील अवलंबित्व कमी करून आता अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल घेणार आहोत. रशियाकडून तेल घेणं आता भारतासाठी लॉजिस्टिकली महाग पडत असावं किंवा पेमेंटचे इश्यू येत असावे. त्यामुळे भारताने हा स्ट्रॅटेजिक बदल केला आहे, ज्यामुळे अमेरिकालाही खुश ठेवता येईल आणि आपली गरजही पूर्ण होणार. आता शेवटचा आणि सर्वात रंजक भाग. भारताने रशियाचं तेल नाकारून अमेरिकेचं तेल घेतलं. मग रशिया भारतावर चिडला का? उत्तर आहे नाही. उलट रशियाने पाकिस्तानलाच पहिल्यावर घेतला आहे. पाकिस्तानला वाटलं होतं की दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे. भारताने अमेरिकेशी हात मिळवला आहे तर रशिया आता आपल्या बाजूने उभा राहील. याच आशेने पाकिस्तानने रशियाला विनंती केली की तुम्ही काश्मीर आणि भारतासोबतच्या वादात मध्यस्थी करा. पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी साफ नाकारलं. रशियाने स्पष्ट संदेश दिला, भारत आणि पाकिस्तानमधील वाद हा शिमला करारानुसार द्विपक्षीय म्हणजेच बायलॅटरल आहे. या तिसऱ्या देशाने म्हणजे रशियाने पडण्याचं काहीच कारण नाही. हे का महत्वाचं आहे? कारण रशियाला माहीत आहे की तेल खरेदी कमी झाली तरी भारत हा रशियन शस्त्रांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. रशिया भारत सारख्या विश्वासू मित्राला पाकिस्तानसाठी दुखावणार नाही. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाची खरी ताकद आहे.
जिथे आपण एकाच वेळी अमेरिकेशी व्यापार वाढवतोय पण रशियाशी मैत्रीही टिकवून आहोत। यालाच म्हणतात स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी। तर मित्रांनो, आजच्या या घडामोडींवरून एक गोष्ट सिद्ध होते, जगात आता इमोशन्स नाही तर इकॉनॉमिक्स चालतं। भारताची वाढती अर्थव्यवस्था आणि 140 कोटी लोकांची बाजारपेठ यामुळेच अमेरिका असो वा रशिया कोणीच भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही। जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी, भारताने रशियाचं स्वस्त तेल सोडून अमेरिकेकडून तेल घेण्याचा निर्णय भविष्यात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवू शकतो का, की अमेरिकेची मैत्री आपल्या फायद्याची ठरेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।